मागील भागात हिमांशू आणि रीना हनीमून साजरा करून घरी परत येतात. त्या दोघांना बघून सगळ्यांना खूप आनंद होतो, पण रीनाला पाण्यात कुणीतरी ढकलून मारण्याचा प्रयत्न केला म्हणून सर्वांना काळजीही वाटत असते. टेन्शन मध्ये आजी आणि बाबा भूतकाळातील वाईट प्रसंग सांगायला सुरुवात करतात. समीरच्या आई बाबांचा आणि हिमांशूच्या काकांचा सूर्यकांत किर्लोस्कर आणि त्याचा भाऊ अनिल किर्लोस्कर यांनी खून केला होता. ते ऐकून हिमांशू, रीना, समीर, आरू यांना धक्काच बसतो आणि रीनालाही त्यांनीच मारण्याचा प्रयत्न केला असेल अशी शंकाही आई बोलून दाखवते. हिमांशू आणि समीर सूर्यकांत किर्लोस्कर आणि सौम्य किर्लोस्करला पुरावे गोळा करून जेलमध्ये पाठवण्याचे ठरवतात. आता पुढे रीना आणि हिमांशू काही वेळ आराम करतात. हिमांशू महत्वाच्या कामासाठी ऑफिसला जायला तयार होतो. रीना अजूनही झोपलेली होती. हिमांशूने तिच्या जवळ जात गालात हसून तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिच्या कपाळाचा किस घेऊन ऑफिसला निघून गेला. हिमांशू ऑफिसला आला तर फिलिप्स अगोदरच त्याच्या केबिन मध्ये येऊन बसलेला होता. हा फिलिप्स, बोल. एवढ्या घाईघाईमध्ये मला फोन करून का बोलावलं? काही महत्वाचं काम होतं का? हिमांशूने फिलिप्सकडे पाहून चेअर मध्ये बसत विचारलं. बॉस, त्या सौम्य किर्लोस्कर बद्दल खूप महत्वाची माहिती मिळाली आहे, तीच तुम्हाला सांगायची होती, म्हणून एवढ्या घाईघाईत बोलवलं. फिलिप्स हिमांशूकडे पाहून हसत बोलला. हा बोल. हिमांशू चेहऱ्यावर अनामिक भाव आणत बोलला. बॉस, ही सौम्य किर्लोस्कर खूप घमंडी आणि स्वाभिमानी मुलगी आहे. ती पैशाच्या जोरावर लोकांना तालावर नाचवते. मागच्या वर्षी तिच्या काकाच्या हॉस्पिटलमध्ये एक नवीन डॉक्टर आला होता आणि या मॅडमला तो आवडला आणि मग काय लागले त्याच्या मागे. त्या डॉक्टरने तिला स्पष्टपणे नकार दिला, तरीही ऐकायला तयार नव्हती. खूप प्रयत्न करूनही तो तिच्या गळाला लागला नाही. ही गोष्ट तिला सहन झाली नाही आणि तिचा स्वाभिमान दुखावला. मग तिने त्याला त्रास द्यायला सुरुवात केली. डॉक्टरच्या होणाऱ्या बायकोला जाऊन धमकी देऊन आली. त्याच्या घरच्यांनाही खूप त्रास दिला. मग शेवटी त्या डॉक्टरने तिच्या विरुद्ध पोलिसांत तक्रार दिली आणि मग तिचे कारस्थान तिच्या घरच्यांना समजले. हा डॉक्टर तिच्या काकांच्या मित्राचा मुलगा असल्यामुळे त्यांनी त्यामध्ये लक्ष घातले आणि सौम्याला समजावून सांगितलं आणि हा किस्सा कायमचा बंद केला आणि तिचं हॉस्पिटलमध्ये येणं जाणंही बंद केलं. तेव्हापासून तिने त्या डॉक्टरचा पिच्छा सोडला आणि तो डॉक्टर सौम्याच्या कचाट्यातून सुटला. बॉस, पणजीला ही मॅडमवर हल्ला करणारी हीच होती, पण चेहरा दिसत नसल्यामुळे आपल्याकडे काही भक्कम पुरावे नाही. आता सध्या सौम्य ठाण्यात आहे. जेव्हा हल्ला झाला तेव्हा 2 दिवस ठाण्यातून गायब होती आणि आता परत ठाण्यात आली आहे. बॉस, सौम्याला पार्टी करायला खूप आवडते. महिन्यातून 7 ते 8 पार्ट्या सहज करतच असते. आता 2 दिवसांनी इथे चिंचवडमध्ये पार्टी आहे. त्यामध्ये बऱ्याच गोष्टी होणार आहेत. त्या पार्टी ड्रग्ज पण घेतात असं मी ऐकलं आहे. त्या पार्टीमध्येही सौम्य तिच्या काही मैत्रिणींसोबत येणार आहे. फिलिपचं बोलणं ऐकून हिमांशूच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आली आणि त्याने काहीतरी विचार केला. त्याने फिलिप्सला काहीतरी महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आणि तयारी करायला सांगितली. हिमांशूचं बोलणं ऐकून फिलिप्स गालात हसला आणि काम होईल अशी मान हलवून निघून गेला. रीनाला जेव्हा जाग आली तेव्हा ती रूम मध्ये एकटीच होती. तिने घड्याळात पाहिले तर संध्याकाळचे 5:30 वाजले होते. आपण खूप वेळ झोपून राहिलो असा मनोमन विचार करून ती पटकन फ्रेश होऊन खाली आली. आजी आणि ममताताई चहा पीत बसल्या होत्या. अगं रीना, ये ना, बरं वाटतंय का तुला? ममताताई रीनाला सोफ्यावर बसण्याचा हाताने इशारा करत बोलल्या. हो आई, मी बरी आहे. ते आज जरा मला जास्त झोप आली त्यामुळे उशीर झाला थोडा. रीना खाली मान झुकवून हळू आवाजात बोलली. अगं पुरी, प्रवासाने दमली असशील, बरं झाला आराम केला ते. आजी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाली. तेवढ्यात शांता चहा घेऊन आली आणि रीनाला तिने चहा दिला. चहा पिताना तिघीही छान गप्पा मारत होत्या. रीना इकडे तिकडे पाहत होती. तिला असं कावरी बावरी झालेलं पाहून आजी आणि आई तिच्याकडे पाहून गालातल्या गालात ओठ दाबून हसत होत्या. काय ग वहिनी, कोणाला शोधतेस? दादू दिसत नाही तर करमत नाही वाटतं. आरू रीना शेजारी सोप्यावर येऊन बसत तिच्या पोटाला गुदगुली करत बोलली. तसं रीनाने लाजून खाली मान घातली. तिला लाजताना पाहून तिघीही पोट धरून हसल्या. त्यांना असं हसताना पाहून रीना मात्र लाजून लाल झाली होती आणि तिला अवघडल्यासारखं वाटत होतं. हो हो, दादूचं नाव काढताच एका मुलीच्या चेहऱ्यावर लाजेची लाली चढली. चेहरा बघ केवढा ब्लश करतोय. आरू रीनाकडे पाहत बोलली. अगं आरू, बस झालं तिला चिडवायचं. आणि तू ज्याच्या नावाने तिला चिडवतेस तो ठोंबे कुठे गेलाय? मलाही मगापासून दिसला नाही. काय ग ममता, कुठे गेलाय तुझा लाडका लेक? आजीने ममता ताईंकडे पाहून विचारले.
अहो आई, तो ऑफिसला गेलाय, लवकर येतो म्हणाला. ममताताई सगळ्यांकडे पाहत हसत बोलल्या. तेवढ्यात शांता किचन मधून बाहेर आली. ताई साहेब, जेवायला काय बनवू असं ममताताईंना विचारलं. अगं चल, सांगते मी तुला आज काय बनवायचं ते. ममताताई शांतासोबत किचन मध्ये जात बोलल्या. आई, मी मदत करू का तुम्हाला? रीनाने शांता आणि ममताताईंकडे पाहून विचारले. अगं कशाला, मी फक्त तिला काय बनवायचं ते सांगणार आहे. स्वयंपाक तर शांताच बनवते नेहमी. तू जा, थोडा वेळ आराम कर. ममताताई बोलत बोलत किचन मध्ये गेल्या. जाग पुरी, आराम कर काही वेळ, मीही जरा वेळ जप करत बसते. आजी रीनाकडे पाहून बोलली आणि जप करायला निघून गेली. वहिनी, मी पण जाते, थोडा वेळ अभ्यास करावा लागेल. तू बस तुझ्या ठोंब्याची वाट बघत, असं म्हणून आरू पळतच तिच्या खोलीत निघून गेली. रीना आरूच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून गालातल्या गालात हसत होती आणि आपल्या रूम मध्ये आली. दिवसभर झोपल्यामुळे आता तिला झोप येत नव्हती. तोच तिला तिच्या आई बाबांची आठवण आली. तिने त्यांना फोन केला. आई बाबा आणि आजी सोबत गप्पा मारून तिने फोन ठेवला. रीना आनंदात आहे म्हणून तिचे आई बाबाही खूप आनंदी होतात. खूप वेळ झाला तरी अजूनही हिमांशू आलेला नव्हता. आता तिला त्याची खूप आठवण येत होती. दोघांनी पणजीला सोबत घालवलेले क्षण आठवून ती गालात हसत होती. तिला तिच्या नशिबाचा हेवा वाटत होता. एवढा प्रेमळ नवरा आणि जीव लावणारे सासर मिळाले म्हणून ती मनोमन बाप्पाचे आभार मानते. या गोष्टींचा विचार करत असताना तिला अचानक नैनाची आठवण आली. अरे यार, किती दिवस झाले आपण नैनासोबत बोललोच नाही. तेवढीच एक जवळची मैत्रीण आहे असं मनोमन बोलत रीनाने नैनाला कॉल केला. हॅलो, हा बोल ग, आत्ता आठवण झाली का तुला माझी? बऱ्याच वेळ रिंग वाजल्यानंतर समोरून नैनाचा आवाज आला. झाली का सुरू तू? काही बोलण्याच्या अगोदरच कसा काय तुझा रेडिओ सुरू होतो ग? कमीत कमी मला तुझी आठवण तरी येते, तुला तर ती पण होत नाही. रीना जरा लटक्या रागाने बोलली. तुला माहिती आहे का मला किती आठवण येते तुझी? काकूंना विचार, मी 2 वेळा त्यांच्याकडे जाऊन आले तर त्यांच्याकडून मला समजलं मॅडम हनीमूनला पणजीला गेल्यात. नाहीतर आपल्याला कोण बाबा काय सांगतय? रीना टोमणा मारून बोलली. बस झाला तुझा ड्रामा, कशी आहेस ते सांग. मला पण तुझी खूप आठवण येत होती. रीना बोलली. मलाही तुझी खूप आठवण येत होती, पण फोन करू की नको हे समजत नव्हतं. मला वाटलं तू जिजू सोबत बिझी असशील असं बोलून नैना मोठमोठ्याने हसायला लागली. झाली का सुरू परत असं बोलत रीनाही हसायला लागली. बरं ते सगळं जाऊ दे, किती दिवस झालं आपण भेटलो नाहीत, आपण उद्या भेटूया का? नैना बोलली. हो ग, मलाही तुला खूप भेटावंसं वाटतंय. भेटूया आपण उद्या. कुठे भेटायचं हे आपण उद्याच ठरवू, रीना बोलली. त्यानंतर खूप वेळ दोघी गप्पा मारत बसल्या. खूप दिवसांनी एकमेकींसोबत बोलून दोघीही खुश होत्या आणि उद्या एकमेकींना भेटण्यासाठी दोघीही उत्सुक होत्या. दोघीही मन भरून बोलत होत्या, हसत होत्या. खूप वेळाने दोघींनी एकमेकींना बाय करून फोन ठेवला. तोच दारावर टकटक आवाज आला. रीनाने दरवाजा उघडला तर आरू तिला खाली बोलावले म्हणून सांगायला आली होती. दोघीही हॉलमध्ये येऊन बसल्या. आजी आणि आई टीव्ही पाहत होत्या. तेवढ्यात हिमांशू, समीर आणि बाबा तिघेही ऑफिस मधून घरी आले. हिमांशूला आलेलं पाहून रीनाचा चेहरा नुकताच उमललेल्या फुलासारखा टवटवीत दिसत होता. वहिनी, आला बघ तुझा ठोंब्या. आरू रीनाच्या खांद्याला धक्का मारून हळू आवाजात तिच्या कानात बोलली. रीनाने तिच्याकडे डोळे मोठे करून पाहिले. आरू मात्र होठ दाबून रीनाकडे पाहून हसत होती. बरं झालं तुम्ही तिघेही सोबत आले, तुमचीच वाट पाहत होतो आम्ही. पटकन फ्रेश होऊन या, आपण जेवण करू, ममताताई बोलल्या. हो आलोच, मलाही खूप भूक लागली आहे. दुपारी कामाच्या गडबडीत जेवण व्यवस्थित केलं नाही, अर्जुनराव बोलले. सगळेजण मस्त गप्पा मारून जेवण करत होते. जेवणाच्या टेबलवर रीना हिमांशूच्या शेजारच्या चेअरवर बसली होती. सगळ्यांनी जेवण सुरू केले. हिमांशू रीनाच्या पायाला त्याच्या पायाने गुदगुल्या करत होता. जसं त्याच्या पायाचा स्पर्श तिला झाला तसं तिच्या हातातून स्पून खाली पडला. तिने हिमांशूकडे डोळे मोठे करून पाहिलं. तसं हिमांशू डोळे मिचकावत तिच्याकडे पाहून खटाळपणे हसला. पाय बाजूला घे म्हणून रीना नजरेनेच त्याला खुणवत होती. पण ऐकेल तो हिमांशू कुठला? हिमांशू काही झालं नाही असे भाव चेहऱ्यावर आणून जेवण करत होता. आरू आणि समीर मात्र त्या दोघांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून एकमेकांकडे पाहून तोंड दाबून हसत होते. वहिनी, स्पून घेणार आहेस का, देऊ मी? आरू रीनाकडे पाहून डोळा मारून बोलली. रीनाच्या लक्षात आलं आरू आणि समीर त्यांना हसत आहेत, पण हिमांशूला काहीच फरक पडत नव्हता.
हा हिमांशू पन्ना काळ वेळ काही पाहतच नाही, कधीही सुरू होतो आणि याला नेहमी मला त्रास द्यायला फार आवडतं. बरं तरी आई आणि बाबा आजी सोबत गप्पा मारत आहेत, त्यांचे इकडे लक्ष नाही. नाहीतर देवा काय झालं असतं माझं. हिमांशू कधी सुधरायचा. रीना कपाळाला हात लावून मनातच बडबड करत होती. अगं वहिनी जेव पटकन, काल अजूनच पोट भरायचं आहे तुला. आरू तिच्या कानात हळूच बोलली. आरूचं बोलणं ऐकून रीना भानावर आली आणि पटकन खाली वाकून स्पून घेतला. हिमांशू तिची उडालेली धांदल पाहून फक्त गालातल्या गालात हसत होता. तिला त्रास द्यायला त्याला मज्जा वाटत होती. अचानक हिमांशूने जोरात ओरडून खाली पाहिले. त्याच्या पायाला काहीतरी टोचलं होतं, तर स्पून घेताना रीनाने त्याच्या पायाला जोरात चिमटा काढला होता. तो ओरडल्यामुळे सगळ्यांनी त्याच्याकडे पाहून काय झालं म्हणून विचारले. हिमांशूला काय सांगावं हे समजत नव्हतं. मला मॉस्किटो चावला वाटतं, हिमांशू घाईघाईत बोलला. अरे असा कसा मॉस्किटो चावला? आपल्या घरात एकही मॉस्किटो नाही, आई हिमांशूकडे पाहून बोलल्या. आता मात्र रीना हिमांशूची मज्जा पाहत होती आणि जेवता जेवता गालात हसत होती. आई आला असेल ग एखादा चुकून, समीर मोठ्याने हसत बोलला. आई खूप मोठा मॉस्किटो होता, तोच दादाला चावला असेल. आता आरू पण हसत बोलली. काय चालतं तुम्हा मुलांचं तुम्हालाच माहित, जेवा पटकन. आई तिघांचं बोलणं ऐकून वैतागून बोलली. जेवण आवरून सर्वजण आपापल्या रूम मध्ये गेले. रीना खूप खुश होऊन गाणं गुणगुणत होती. तिला एवढा आनंदी पाहून हिमांशूने पाठीमागून येऊन तिला मिठी मारली. आज माझं फुलपाखरू भलतच आनंदी दिसतंय, असं बोलून हिमांशूने तिच्या खांद्यावर हनुवटी ठेवली. सोड मला, मी तुझ्यासोबत बोलणार नाही. खाली काय चाललं होतं तुझं? मला त्रास द्यायची एकही संधी तू सोडत नाहीस ना. रीना चेहरा बारीक करून त्याच्या मिठीतून सुटण्याची नाजूकशी धडपड करत बोलली. तसं त्याने तिचा चेहरा स्वतःकडे वळवून हातांची पकड आणखीनच घट्ट करून तिला जवळ घेतलं आणि तिच्या गालावर होठ टेकवले. त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगातून एक गोड शिरशिरी वाहून गेली. तिचे डोळे आपोआप झाकले गेले. ती त्याच्या स्पर्शाने विरघळून गेली, पण लगेच तिने स्वतःला सावरून चेहरा नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न केला. तिने डोळे उघडून त्याच्या छातीवर दोन्ही हाताने धक्का दिला आणि त्याच्यापासून दूर झाली. असं परत सर्वांसमोर वागत जाऊ नकोस, मला किती लाजल्यासारखं वाटतं, रीना तोंडाचा चंबू करत बोलली. हो ग माझी राणी, असं बोलत हिमांशूने परत तिला मिठीत ओढले. तू एवढी खुश का आहेस आज? ते नाही सांगितलं मला, हिमांशू तिच्या केसांमध्ये नाक घासत बोलला. अरे हो, ते तर सांगायचं राहिलं. तुला माहित आहे, आज मी आई बाबांसोबत, आजीसोबत आणि माधुरीताई सोबत खूप दिवसांनी बोलले. त्या सर्वांसोबत बोलून मला खूप छान वाटलं. आणि नैना आणि मी तर उद्या भेटणार आहोत. खूप दिवस झाले भेटलो नाही. मग ती म्हणत होती उद्या भेटू म्हणून. रीना आनंदाने हिमांशूकडे पाहून बोलली. अरे वा, म्हणून माझं फुलपाखरू एवढं उडत होतं तर? हिमांशू तिच्या चेहऱ्यावर आलेली केसांची बट कानामागे अडकवत बोलला. रीना होकारार्थी मान हलवून हसली. आणि हे काय चाललंय तुझं? फुलपाखरू फुलपाखरू, माझं नाव काय फुलपाखरू ठेवलं का? रीना डोळे बारीक करून बोलली. हो मग, तू आहेस तशी नाजूकशी, गोडशी, माझी क्युटी पाय. तुझ्यावरून नजरच दूर जात नाही. तू माझं सुंदर फुलपाखरू आहे. हिमांशू तिच्या गालावर होठ टेकवत डोळे मिचकवत बोलला. त्याचं बोलणं ऐकून रीनाही हसायला लागली. तू आणि नैना कुठे भेटणार आहात? म्हणजे बाबांकडे जाणार आहे का? ऑफिसला जाताना सोडेल मी तुला, त्या निमित्ताने माझीही भेट होईल. हिमांशू बेडवर बसत रीनाकडे पाहून विचार करून बोलला. आई बाबांकडे आपण सुट्टीच्या दिवशी जाऊ, म्हणजे निवांत राहता येईल. नैना आणि मी बाहेर भेटणार आहोत, ते अजून ठरलं नाही कुठे भेटायचं. रीना हिमांशू शेजारी बसत बोलली. हिमांशू काहीतरी विचार करत होता. त्याच्या चेहऱ्यावर चिंता, काळजी स्पष्ट दिसत होती. रीना त्याच्याकडे पाहून त्याच्या मनात काय चाललंय हे ओळखण्याचा प्रयत्न करत होती. रीना ऐक ना, मला वाटतं तू नैनाला आपल्या घरीच बोलव. आत्ताच तुझ्यावर अटॅक झाला आहे आणि कुणी केला ते आपल्याला अजून समजलं नाही. अटॅक करणारा सरेआम बाहेर फिरत आहे, त्यामुळे आता लगेच बाहेर पडणे तुझ्यासाठी सुरक्षित नाही आणि मलाही तुझी काळजी वाटत राहील. त्यामुळे मला वाटतं उद्या नैनाला तू आपल्या घरीच बोलव. हिमांशू काळजीने रीनाकडे पाहून बोलला. हिमांशू, पण मी आई आणि आजीला सांगितलं नाही, त्यांची परमिशनही घेतली नाही. त्यांना आवडेल का नैना आपल्या घरी आलेली? रीना प्रश्नार्थक नजरेने हिमांशूकडे पाहत बोलली. अगं, आईला आणि आजीला खूप आवडेल. आरूच्या मैत्रिणींना आई आणि आजी स्वतःहून घरी बोलावून घेतात. एवढेच काय तर माझ्या आणि समीरच्या मित्रांनाही आई स्वतः फोन करून घरी बोलावून घेते. त्यामुळे तू काही काळजी करू नकोस आणि बिनधास्त नैनाला घरी बोलव. हिमांशू हसत बोलला.
त्यावर रीना हसली आणि बेडवर झोपायला गेली. तोच हिमांशूही तिच्या बाजूला येऊन झोपला. माझ्या फुलपाखराला झोप आली वाटतं असं म्हणत तिला स्वतःकडे ओढून मिठीत घेतलं आणि तिच्या कपाळावर होठ टेकवले. तशी ती शहारून गेली. तिचं डोकं त्याच्या छातीवर होतं, त्यामुळे त्याच्या हृदयाची धडधड तिला व्यवस्थितपणे ऐकू येत होती. आता त्याने तिच्या गालावर आणि मानेवर चुंबनाचा वर्षाव सुरू केला. तिच्या पोटात मात्र फुलपाखरू उडू लागले आणि होठही थरथरू लागले. त्याची नजर मात्र तिच्या थरथरत्या होटांवर स्थिरावली होती. तिचे ते गुलाबाच्या पाकळ्यांप्रमाणे नाजूक गुलाबी होटांची थरथर पाहून त्याच्या काळजाचा ठोका चुकला. त्याने तिच्या थरथरत्या होठांवर हळुवारपणे होठ टेकवले. तो डीप किस करू लागला. तीही त्याला पुरेपूर साथ देऊ लागली आणि पुन्हा दोघे एकमेकांत हरवून गेले. त्याने प्रेमळ स्पर्शाने तिच्या भावनांना साथ घालून हळूहळू तिच्या मनासोबत शरीरावर ताबा मिळवला. तीही त्याच्या प्रेमळ स्पर्शाने हळूहळू फुलासारखी उमलू लागली. दोघेही स्वर्ग सुखाने न्हावून निघाले आणि दोन जीव एकरूप झाले. इकडे पार्टीसाठी सौम्याची जोरदार तयारी सुरू होती. मोनाही तिला मदत करत होती. त्या दोघीही पार्टीसाठी खूपच एक्साइट होत्या. एका मोठ्या हॉटेलमध्ये खूप गर्दी जमलेली होती. त्या हॉटेल समोर एक पॉश गाडी येऊन उभी राहिली. त्यामधून सौम्य आणि मोना दोघीही बाहेर पडल्या आणि इकडे तिकडे पाहून चटकन हॉटेलमध्ये घुसल्या. तिथे जवळच एका गाडीच्या आड गपचूप उभ्या राहिलेल्या फिलिप्सने त्या दोघींना आलेलं पाहिलं. आता त्याच्या चेहऱ्यावर क्रूर भाव दिसू लागले आणि त्याने लगेच मोबाईल काढून एक नंबर डायल केला. समोरील व्यक्तीसोबत काहीतरी बोलून कॉल कट केला. आता त्याच्या चेहऱ्यावर एक रहस्यमयी हास्य दिसत होते. त्याने पुन्हा एकदा काहीतरी विचार करून एक नंबर डायल केला आणि त्या व्यक्तीसोबत काहीतरी बोलून गाडीत बसला आणि गाडी तिथून काहीशा अंतरावर आणून उभी केली, जेणेकरून हॉटेलच्या समोरचा एरिया त्याला स्पष्ट दिसेल, पण तो कोणाला दिसणार नाही. सौम्या आतमध्ये आली. आज त्यांनी पूर्ण हॉटेल पार्टीसाठी बुक केलं होतं. हळूहळू गर्दी वाढत होती. हॉटेलमध्ये पार्टीसाठी येणाऱ्या सगळ्या लोकांचे व्यवस्थित स्वागत केले जात होते. पार्टीला आलेले सगळेजण मोठमोठ्या घरातले होते. पार्टीत येणारा प्रत्येक जण आपल्याच नादात होता. आता पार्टी सुरू झाली. एका पार्टी गाण्यावर सगळेजण थिरकायला लागले, तर काही जण ड्रिंक काउंटरवर उभे होते आणि एकमेकांसोबत पैज लावून दारू पित होते. पार्टी सुरू होऊन आता खूप वेळ झाला होता. सर्वजण नशेमुळे टल्ली झाले होते. सिगारेटचा धूर सर्वत्र पसरला होता. आता प्रत्येक जण नशेत गुंग होऊन फक्त वाकडे तिकडे माकडचाळे करू लागले. कोण काय करतोय, कोण काय बोलतोय याचं कोणालाच काही भान राहिलं नव्हतं. तेवढ्यात पोलीस पोलीस म्हणत एक व्यक्ती धावत धावत पार्टी हॉलमध्ये आली. पोलिसांचं नाव ऐकून सगळ्यांची धांदल उडाली. प्रत्येक जण इकडे तिकडे लपण्यासाठी जागा शोधू लागला. सौम्याचे तर हातपाय थरथर कापायला लागले. डोकं चालायचं बंद झालं. कुठे पळावे आणि कुठे लपावे हेच तिला कळत नव्हतं. तिने इकडे तिकडे नजर फिरवली तर तिला आजूबाजूच्या सगळ्या वस्तू गोल गोल फिरल्यासारख्या भासत होत्या. हॉटेलमधली प्रत्येक वस्तू आणि माणूस तिला दोन दोन दिसत होते. तोच पोलीस आतमध्ये आले आणि सगळ्यांना पकडून घेऊन जाऊ लागले. सौम्या तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करते तोच सौम्याच्या जवळ एक लेडीज कॉन्स्टेबल आली आणि तिच्या हातात हातकडी घालून तिला घेऊन चालली होती. मोनालाही पकडलेलं होतं. मला सोडा, मी काहीही केलेलं नाही आणि तुम्ही आम्हाला का पकडले? सोडा मला, नाहीतर याचे परिणाम खूप वाईट होतील. तुम्हाला मी सोडणार नाही. तुम्हाला माहित आहे का मी कोण आहे? माझे डॅड तुम्हाला अजिबात सोडणार नाहीत. सौम्या नशेत बडबड करत होती. ते नंतर पाहू आपण, कोण कोणाला सोडणार नाही ते. नशेमध्ये धूत होऊन पडली तरी आम्हाला धमकी देते काय? चल पोलीस स्टेशनला, तुझे एका फटक्यात नशा उतरवते सगळी. लेडी कॉन्स्टेबल सौम्याला आणि मोनाला घेऊन जात असताना बोलली. फिलिप्स हा सगळा नजारा दुरूनच बघत होता. एक लेडीज कॉन्स्टेबल सौम्याला घेऊन बाहेर आली आणि तिला गाडीत बसवले. ते पाहून फिलिप्सच्या चेहऱ्यावर एक राक्षसी हास्य पसरलं. डोळ्यात एक वेगळी चमक दिसत होती. त्याने लगेच हिमांशूला कॉल लावला. बॉस, आपलं काम यशस्वीरित्या पूर्ण झालं. आताच तिला आणि तिच्या मैत्रिणीला पोलिसांनी पकडलं आणि पोलीस स्टेशनला घेऊन गेले आहेत. फिलिप्स आनंदात बोलत होता. अरे वा, खूप छान. फिलिप्स, पुढचं सगळं लक्षात आहे ना? त्या पार्टीमध्ये जे काही काळे धंदे सुरू होते ते सर्व पोलिसांच्या समोर आले पाहिजे. मग त्या सूर्यकांत किर्लोस्करने कितीही प्रयत्न करू दे आणि कोणालाही घेऊन येऊ दे, आपण ती सौम्या यामधून सुटणार नाही याची खबरदारी घेऊ. ओके बॉस. पोलिसांनी बरेच ड्रग्ज आणि दारूचा साठा आत्ताच जप्त केला आहे. फिलिप्स बोलला. ओके, मग तू आता तिकडून निघून ये, हिमांशू बोलला. इकडे सौम्या आणि मोनाला पोलिसांनी जेलमध्ये टाकलं होतं.
सौम्याने नशेत आरडाओरडा करून पोलीस स्टेशनमध्ये तमाशा घातला होता. पोलिसांच्या नाकीस नऊ केलं होतं. पोलिसांनी ड्रग्ज पार्टी करणाऱ्या मुलांना अटक केली. ही बातमी पूर्ण शहरात वाऱ्यासारखी पसरली होती. टीव्हीवर सगळ्या न्यूज चॅनलवरही हीच बातमी सुरू होती आणि पार्टी करताना अटक झालेल्या मुलामुलींची नावेही सांगितली जात होती. सकाळची वेळ होती. सूर्यकांत किर्लोस्कर चहा पिता पिता पेपर वाचत बसले होते. पेपरच्या पहिल्याच पानावर मोठ्या अक्षरात हेडलाईन होती, ड्रग्ज पार्टी करणाऱ्या मुलांना रात्री पोलिसांनी अटक केली. काय हे आजकालची मुलं, असं म्हणून त्यांनी टीव्ही ऑन केला आणि न्यूज चॅनल लावला. तर ड्रग्ज पार्टीची न्यूज टीव्ही स्क्रीनवर त्याच्या डोळ्यासमोर तरळत होती आणि त्यामध्ये अटक झालेल्या मुलांची नावे दाखवली जात होती. त्या मुलांमध्ये त्याने सौम्याचं नाव ऐकलं. तसेच पोलिसांनी सौम्याला बेड्या घालून घेऊन जातानाचा व्हिडिओ पण दाखवला जात होता. त्यामुळे त्याच्या पायाखालची जमीन सरकली. टेन्शनमुळे हातपाय थरथर कापायला लागले. त्याचा त्याच्या कानांवर आणि डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. कारण त्यांना माहित नव्हतं सौम्याला ड्रग्ज घेण्याची सवय आहे. त्यांनी घाईघाईत जाऊन सौम्याची रूम पाहिली तर रूम मध्ये कोणीच नव्हतं. त्यांनी लगेच त्यांच्या वकिलाला कॉल केला आणि पोलीस स्टेशन मध्ये यायला सांगितले आणि तेही पोलीस स्टेशनला जायला निघाले. रीनाला सकाळी जाग आली तर हिमांशू अजूनही झोपेतच होता. ती गालात हसली, कारण असं फार कमी वेळा व्हायचं की तो झोपला आहे आणि ती उठली आहे. ती उठून बसली आणि दोन्ही हातांनी केस पाठीमागे बांधले आणि तिने हिमांशूकडे पाहिलं. त्याचा चेहरा समाधानी दिसत होता आणि झोपेतही तो खूपच छान दिसत होता. मग हिमांशूकडे काहीसं झुकून तिने त्याच्या गालावर होठ टेकवले. झोपेत पण किती गोड दिसतात हे, असं मनात बोलून ती पुन्हा गालात हसली आणि वॉशरूम मध्ये गेली. ती जेव्हा आंघोळ करून बाहेर आली तेव्हा हिमांशू उठून बसला होता. गुड मॉर्निंग. रीनाने केस पुसत त्याला अभिवादन केलं. हिमांशूने तिच्याकडे पाहिलं. नुकतेच केस धुतल्यामुळे ती एकदम फ्रेश वाटत होती. रीना, सकाळ तर तेव्हाच चांगली होईल जेव्हा तू माझ्या मिठीत येशील, हिमांशू तिच्याकडे हसून पाहत बोलला. रीना लाजली आणि उगीच स्वतःला आरशात बघू लागली. तो मग उठून तिच्या जवळ गेला. माझं तुझ्यावर प्रेम आहे जानू. पाठीमागून तिच्या पोटावर हलक्या हाताची मिठी मारून तो बोलला. माझेही तुमच्यावर खूप प्रेम आहे, ती गालात हसत बोलली. त्याने हलकेच तिच्या गालावर होठ टेकवले. तिचे अगोदरचे गुलाबी गाल जास्तच गुलाबी झाले. ओके, मी फ्रेश होऊन येतोय, हिमांशू तिच्यापासून दूर जात बोलला. रात्री सौम्याला अटक झाल्यामुळे तो जास्तच आनंदी होता. आपल्या मागचं एक संकट गेलं असा मनात विचार करून तो गालात हसला आणि बाथरूम मध्ये निघून गेला. कधी एकदा ऑफिसला जातोय आणि फिलिप्सला भेटून त्याच्याकडून सगळी माहिती मिळवतो असं त्याला झालं होतं. रीनाही खूप खुश होती. ती तिचं आवरून पटकन खाली आली. तिने नैनाला कॉल करून घरी यायला सांगितलं होतं. किचन मध्ये शांताताई आणि आई नाश्ता बनवत होत्या. आजी देवघरात देवपूजा करत होत्या. घंटीचा घंटानाद सगळीकडे घुमत होता. आई किचन मध्ये आहेत हे बघून रीना किचन मध्ये आली. मी काही मदत करू का, असं दोघींकडे पाहून तिने हसून विचारले. अगं रीना, झालंच आहे सगळं, पण तू एवढ्या सकाळी सकाळी तयार होऊन कुठे निघालीस, आईने विचारलं. अहो आई, मी कुठे चालले नाही, पण आपल्याकडे कोणीतरी येणार आहे, रीना आनंदाने हसून बोलली. आपल्याकडे कोण ग, मला कसं माहित नाही, आईने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहून विचारलं. अहो आई, काय झालं ना, माझी एक मैत्रीण आहे आणि आम्ही खूप दिवस झाले एकमेकींना भेटलो नाही, त्यामुळे आम्ही आज बाहेर भेटणार होतो. पण रात्री हिमांशू मला म्हणाले की तुझ्यावर आत्ताच हल्ला झालाय, त्यामुळे बाहेर जाणं सुरक्षित नाही, त्यामुळे तू तिला आपल्या घरीच बोलव. रात्री खूप उशीर झाल्यामुळे मी तुम्हाला सांगितलं नाही, पण तुम्हाला चालेल ना ती आपल्या घरी आली तर, रीनाने बारीक चेहरा करून आशेने आईकडे पाहून विचारले. अगं चालेल काय, पळेल की, आणि त्यात विचारायचं काय ग, तू तुझ्या मैत्रिणींना कधीही आपल्या घरी बोलवू शकतेस, हे तुझंही घर आहे, समजलं का वेडाबाई, आई हसत रीनाला बोलल्या. आईचं बोलणं ऐकून रीनाला खूप आनंद झाला आणि तीही आनंदाने होकारार्थी मान हलवून हसायला लागली. आई, मला आता कॉलेजला सुट्टी आहे, जोपर्यंत माझा रिझल्ट लागत नाही तोपर्यंत मी घरीच आहे, त्यामुळे मी तुम्हाला आणि शांताताईंना स्वयंपाक करायला मदत करत जाईल. मला खूप आवडतं छान छान पदार्थ बनवून आपल्या माणसांना खाऊ घालायला, रीना बोलली. बरं बाई, जर तुला स्वयंपाक बनवायला आवडत असेल तर तू बनवत जा, त्या निमित्ताने आम्हाला सगळ्यांना तुझ्या हातचं छान छान खायला मिळेल. आई हसून रीनाच्या पाठीवर हलकसं थापडत म्हणाल्या. तो सर्वजण नाश्ता करायला आले. रीनाने सगळ्यांना नाश्ता वाढला. हिमांशू आणि अर्जुनराव नाश्ता करून ऑफिसला निघून गेले. ऑफिसमध्ये काम कमी असल्यामुळे समीर आज घरीच थांबला होता.
आरूला सुट्टी असल्यामुळे आज तीही घरीच होती. त्यामुळे सगळ्याजणी निवांत नाश्ता करत होत्या. नाश्ता करून आजी त्यांच्या रूम मध्ये निघून गेल्या. रीना, आरू आणि आई तिघी हॉलमध्ये गप्पा मारत बसल्या. रीना नैनाच्या आतुरतेने वाट पाहत होती. या कथेचा उर्वरित भाग तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळेल. तर मित्रांनो, तुम्हाला आमची आजची कथा कशी वाटली? मला आशा आहे की ती तुम्हाला आवडली असेल. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजची कथा आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.